नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस गाजला। तो अर्थातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जोरदार धक्का देत अजित पवार यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागलेला आहे मंत्रिपदाचा। या संदर्भात दादांनी बोलणं टाळलं असून धनंजय मुंडेंनी देखील बोलण्यास नकार दिलेला आहे। अजित पवारांना दुसरा धक्का आज बसण्याची शक्यता वर्तवली जाते। शासनाची फसवणूक करून सदनिका लाटल्याप्रकरणी माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। या शिक्षेला जिल्हा आणि सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आलंय। आज कोकाटेंच्या अर्जावर सुनावणी सुद्धा होणार आहे। कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळणार की वरच्या कोर्टात शिक्षा कायम राहणार याकडे सगळ्यांच्याच नजर आहेत। कोकाटेंच्या राजीनाम्यावरून विरोधक आधीच आक्रमक आहेत, तर जिल्हा आणि सत्र न्यायालयात जर सत्र न्यायालयाचा निकाल कायम राहिला तर विरोधक कोकाटेंच्या राजीनाम्याचा जोर धरू शकतात। त्याचबरोबर कोकाटेंसमोर हायकोर्टात जाण्याचा मार्ग सुद्धा आहे, पण निकालाकडे राजकीय वर्तुळातून सगळ्यांच्याच नजर आहे। त्याचबरोबर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याची ही मागणी जोर धरते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जातात। नाशिकहून आपले प्रतिनिधी महेश महाले जोडले गेले, तर मुंबईतून आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे। सुरुवातीला मी मीनाक्षी तुमच्याकडे येते। आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे। कालचा दिवस गाजला 2 महत्त्वाच्या मुद्द्यांनी, एक तर धनंजय मुंडेंचा राजीनामा आणि दुसरा अबू आझमी यांचा मुद्दा। पण आज मात्र माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावर विरोधक पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। मीनाक्षी, निश्चितच लाघवी, कारण आपण पाहतोय की राष्ट्रवादी एक राजकीय पक्ष आहे आणि त्यासाठीच आजचा दिवस जो आहे राष्ट्रवादीसाठी देखील खरं तर महत्त्वाचा आहे। काल धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर आज माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहे यांच्यावरती देखील टांगती तलवार आहे। खरं तर आज नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्यांच्यावर लागलेल्या शिक्षेसंदर्भात त्यांनी स्थगिती देण्याची मागणी केलेली आहे आणि यावरतीच आज निर्णय येऊ शकतो, आज सुनावणी होऊ शकते। मागच्या सुनावणी दरम्यान आपण पाहिलेला आहे निर्णय जो आहे तो राखून ठेवण्यात आला होता आणि त्यानंतर आज नेमकं काय निर्णय देण्यात येतो। मात्र जर स्थगिती देण्यात आली तर मात्र माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासाच म्हणावा लागेल। यासोबतच जर स्थगिती मिळाली नाही तर त्यांचं राजकीय भवितव्य जे आहे ते धोक्यात राहू शकतं। एकूणच या सगळ्यानंतर आपण पाहतोय की ज्या पद्धतीत त्यांच्यावरती आरोप लावण्यात आले, जे शासकीय कोट्यातली घरं आहेत त्यांचे फसवणूक करून ही संपूर्ण घरं जी आहेत त्यांनी प्राप्त केली आणि त्यांच्यावरती 2 वर्षांची शिक्षा लागली। यानंतर 1 लाख रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला। माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंना देखील यावरती शिक्षा झालेली आहे। एकूणच आता ह्याच शिक्षेसंदर्भात स्थगिती देण्यात यावी अशी याचिका जी आहे माणिकराव कोकाटे यांनी केलेली आहे आणि सोबतच आपण पाहतोय की यासाठी आणखीन सविस्तर तपशील मागवण्यासाठी कोर्टानं वेळ दिला होता। मात्र यानंतर आज ही सुनावणी होते, त्यामुळे संपूर्ण राज्याचं एकूणच लक्ष लागलेलं आहे। विधान भवनामध्ये आपण पाहतोय की माणिकराव कोकाटे यांच्या या राजीनाम्यासाठी विरोधक जे आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळते। सोबतच कालपर्यंत जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा मिळावा यासाठी विरोधक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आक्रमक कोकाटे यांच्याकडे मोर्चा वळवू शकतात। थेट जाते आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे नाशिकला। महेश, आपण जर पाहिलं तर बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आक्रमक बीडकर झालेले पाहायला मिळत होते। आता मात्र नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासंदर्भात काही कुजबूज होताना दिसतीये का? या संदर्भात काही चर्चा होतीये का? कारण शिक्षेला जरी स्थगिती देण्यात आलेली असली तरी राजीनाम्याची टांगती तलवार मात्र अद्यापही कोकाटेंवर आहे। निश्चितच लागवी। खरं तर माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात आज नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये महत्वपूर्ण निकाल लागणार आहे। खरं तर राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याची काल राजीनामा घेतल्यानंतर आता सगळ्यांच्या ज्या नजर आहे त्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात काय निकाल येतो याकडे लागलेला आहे। खरं तर मुख्यमंत्री कोट्यातून त्यांनी आर्थिक दुर्बल घटक असल्याचं
दाखवून खरं तर 30 वर्षापूर्वी सदनिका लाटलेली होती आणि याच्या संदर्भातला जो खटला होता तो नाशिक न्यायालयामध्ये सुरू होता. कनिष्ठ न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा आणि 50,000चा दंड ठोठावलेला होता. यावर धाव घेत माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती. याच्यावरची जी सुनावणी होती ती पूर्ण झालेली होती. खरं तर विरोधी याचिकाकर्ते जे होते त्यांनी सुनील केदार असतील, AR अंतुले असतील यांचे जे दाखले दिलेले होते, तर माणिकराव कोकाटे यांचे जे वकील होते अविनाश भिडे यांनी देखील महत्वपूर्ण असे दाखले या ठिकाणी दिलेले होते. कारण 2004ला माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात त्यांच्या बाजूने निकाल लागलेला होता, तो दिवाणी न्यायालयामध्ये लागलेला होता, याचा आधार दिलेला होता. त्याचप्रमाणे माणिकराव कोकाटे एक विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना जर शिक्षा लागली तर लोकांवरचा विश्वास जाईल अशा पद्धतीचा युक्तिवाद हा कोर्टामध्ये झालेला होता. त्याच्यामुळे कोर्टाने जे आहे ते 1 मार्चला ही सुनावणी करणार होतं. मात्र काही कारणास्तव ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. याचिकाकर्त्यांना जे आहे ते उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. त्याच्यामुळे आज माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भामध्ये नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये निकाल येणार आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची शिक्षा कायम राहते की त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळणार यावर खरं तर माणिकराव कोकाटे यांचं भविष्य आता अवलंबून राहिलेलं आहे. त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यास माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळू शकतोय. मात्र जर शिक्षा कायम राहिली तर माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद आणि आमदारकी देखील धोक्यात येऊ शकते. आणि या संदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जर बघितलं तर विरोधक देखील आक्रमक होऊ शकतात आणि एकूणच माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती विरोधकांकडून केली जाऊ शकते. त्याच्यामुळे एकूणच आजच्या निकालाकडे जे आहे ते सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात आता माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात काय निकाल लागतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अगदी अगदी. महेश, मीनाक्षी, तुमच्या दोघांचे सुद्धा आभार, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. वळूया पुढल्या बातमीकडे. बातमी अर्थातच राज्य अधिवेशनाची. खरं तर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आजचा 3रा दिवस आहे आणि आजच्या 3ऱ्या दिवशी अबू आझमींचा मुद्दा पुन्हा एकदा गाजण्याची शक्यता नाकारता येत नाही. अबू आझमींना माफी मागितली असली तरी विरोधक या मुद्द्यावर आक्रमक होऊ शकतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.